पाण्याचं गाडगं बोकांडी बांधले जन्माचं. कधी साड्याच्या पायऱ्या पाहिल्या नाही आणि आम्हाला कसली इंग्रजी मधून फॉर्म भरायला सांगताय साहेब. पाण्या बिगर धान मरून चालले. तैला पाणी पाजायला इथं कुटरीला लाईटा नाहीत गावात आणि इंटरनेट सुरू करा म्हणताय. डोईवरचं कर्ज मीटर बनवून मावा नवरा तुमच्या ऑफिसात चक्र मारून मारून माझ्या मरणाचा गुन्हा कुणाच्या कपाळावर लावू मी सांगा. आमच्या अवकाती काढू नका. आम्ही बाजारात धान विकतो साहेब. इज्जती नाही काय लाडून सांगताय आम्हाला शेतकऱ्याचा लय अभिमान आहे म्हणून. अरे पण आम्हाला तुमची लाज वाटती. काय करायचं. कृष्णानं एका बोटावर पर्वत उचलला होता पर आम्ही पुरा देश तळ हातावर उचलून चाललो. आम्ही तुम्हाला सांभाळायचं काय या मनाला सांभाळायचं. सरकार असल्याचा कसला पांढरा रुबाब मिरवताय. अरे गरीबाच्या तोंडावरल्या सुरकुत्या बघून त्याच्या पिशवीत 4 मेथीच्या जुड्या 4 तंबाटे टाकतो आम्ही. फुकट दानत लागते साहेब. दानत लागते त्याला. भिकारी कसले म्हणताय. भिकारी तुम्ही आहे. झोळ्या पसरून खोटे लाईट बिल मागणाऱ्याला सरकार म्हणत नाही. भिकारी म्हणते भिकारी. रणक्या बाईकडून फॉर्म भरायला पैसे मागते तुमचे दलाल. तिचा नवरा गेलाय हो. संसार उघड्यावर ठेवून तिच्या बोडक्या संसाराचं बुडाळ करून पिताय. तुम्ही कसले सरकार. दुष्काळात शेतकऱ्यांचे लेकरं मरायले म्हणून पुरे गाव गाडी आपल्या दरबारात ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सरकार आणि गरिबांनी लिहायला वाचायला शिकावं म्हणून अंगावर जे दागिने देणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांना सरकार म्हणतात. तुम्ही कसले दळबद्री सरकार. तुम्ही आम्हाला जन्मभर हिरवीतच राहा. आमचा अपमान करा. तुमचं कर्ज आज ना उद्या फेडू साहेब. बाबा नवरा तुम्ही मारलात त्याचं कर्ज कोण फेडणार आहे. लेकरं बाळ रातीला वाट बघती. त्यांचे डोळे कसे पुसू. फड पडले ना साहेब. त्याची म्हातारी आई घरी वाट बघती तिच्या लेकाची. त्या म्हातारीच्या पदरात तुमची कर्ज माफी टाकू तिच्या लेकाचं मड टाकू. सांगा ना साहेब सांगा.